नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 इयर बुक जे सिम्प्लिफाईड प्रकाशनाची आहे त्यामधील काही वन लाइनर प्रश्न बघणार आहोत, जे MPSC किंवा इतरही सरळ सेवेच्या एक्झामला उपयोगी ठरू शकतील। चला बघू। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने 21 फेब्रुवारी 2024 रोजी अवकाश क्षेत्रासाठी FDI धोरणामध्ये सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे। त्यानुसार आता अंतराळ क्षेत्रात किती टक्के FDI ला परवानगी आहे? तर 100% या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेने 8 जानेवारी 2024 रोजी 8 जानेवारी 2024 रोजी लघु वित्त बँकांसाठी किमान भांडवलाची आवश्यकता किती रुपये केलेली आहे? तर 200 कोटी रुपये केलेली आहे। कोणी? रिझर्व्ह बँकेने। केव्हा? तर 8 जानेवारी 2024 ला। त्यानंतरचा प्रश्न बघा, केंद्र सरकारने 17 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय अन्न मंडळाचे अधिकृत भाग भांडवल 10,000 कोटी रुपयावरून वाढवून किती रुपयापर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे? तर 21,000 कोटी। 21,000 कोटी रुपये भाग भांडवल कोणाचं? म्हणजे कोणी? भारतीय अन्न महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल 10,000 कोटी रुपयावरून वाढवून ते किती? 21,000 कोटी रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारने 17 फेब्रुवारी 2024 ला घेतला आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा। प्रश्न आहे, CBRE क्रेडिया अहवालानुसार भारतातील नोंदणीकृत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगामध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी आहे? तर ते आहे महाराष्ट्र। मतदारांना न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारा जगातील पहिला देश मेक्सिको। भारतीय न्याय संहिता अंतर्गत पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेले शहर मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर आहे। महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा लागू करणारे पहिले उच्च न्यायालय सिक्कीम आहे। त्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड। त्यानंतरचा प्रश्न, नवीन संसद इमारतीत शपथ घेणारे पहिले व्यक्ती कोण? तर ते आहे सतनाम सिंह संधू असं नाव आहे त्यांचं। त्यानंतरचा प्रश्न, अमेरिकेत निवडून येणाऱ्या पहिल्या तृतीयपंथी सिनेटर कोण? सारा मॅकब्राइड असं त्यांचं नाव आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतातील पहिले डिजिटल न्यायालय कुठे आहे? कोणत्या राज्यात आहे? तर केरळ या राज्यामधील कोलम या ठिकाणी भारतातील पहिले डिजिटल न्यायालय आहे। त्यानंतरचा प्रश्न, ओडिशातील पहिल्या मुस्लिम आमदार आहेत सोफिया फिरदौस म्हणून त्यांचं नाव आहे। त्यानंतरचा प्रश्न, दलित आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते? तर ते हरियाणा आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, जातीनिहाय जनगणना करणारे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य स्वतंत्र भारतातील पहिले राज्य कोणते? तर बिहार। देशातील पहिले संविधान भवन कुठे? तर पिंपरी चिंचवड। महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरातील पिंपरी चिंचवड या ठिकाणी देशातील पहिले संविधान भवन होत आहे। त्यानंतरचा प्रश्न, समन्स आणि वॉरंट डिजिटल जारी करण्याची परवानगी देणारे पहिले राज्य कोणते? तर मध्य प्रदेश आहे। त्यानंतरचा प्रश्न, भारतातील पहिले संविधान संग्रहालय कुठं आहे? तर हरियाणातील सोनीपत या ठिकाणी भारतातील पहिले संविधान संग्रहालय आहे। त्यानंतरचा प्रश्न, पर्यावरण जहाज निर्देशांक पोर्टलवर सूचीबद्ध होणारे देशातील पहिले बंदर मार्गा गोवा पोर्टल आहे। त्यानंतरचा प्रश्न, इन्व्हेस्ट इंडियाचे परदेशातील पहिले कार्यालय सिंगापूर या ठिकाणी आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, देशातील पहिले मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क चेन्नई तामिळनाडूमधील मापेडू या ठिकाणी आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न आहे, नुमालीगड रिफायनरी लिमिटेडचे पहिले विदेशी कार्यालय तर बांगलादेशातील ढाका या ठिकाणी आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, आशियातील पहिले प्रमाणित हरित नगरपालिका ब्रँड वडोदरा महानगरपालिका गुजरातमधील वडोदरा महानगरपालिका आहे, जे आशियातील पहिले प्रमाणित हरित नगरपालिका ब्रँड म्हणून आहे। त्यानंतरचा प्रश्न, ईशान्य भारतातील पहिले जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ कुठं आहे? तर ते आहे
आसाममधील चरईदेव मोंडेईदम या ठिकाणी आहे. ईशान्य भारतातील पहिले जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ आसाम राज्यातील. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले IGBC प्रमाणपत्र प्राप्त संग्रहालय कुठे आहे? तर हिमाचल प्रदेशातील बनखंडी या ठिकाणी दुर्गेश अभयारण्य प्राणी अभयारण्य हे आहे. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत. तर बघा, आशियाई राज गिधाडांसाठी भारतातील पहिले संवर्धन केंद्र उत्तर प्रदेशातील गोरखपूर या ठिकाणी आहे. देशातील पहिले धान्य ATM ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी आहे. देशी गाईसाठी पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आले. त्यानंतरचा प्रश्न आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले सरकारी TV चॅनल तर दूरदर्शन किसान आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, देशातील पहिले आयुर्वेदिक कॅफे दिल्ली या ठिकाणी आहे. मानव प्राणी संघर्षाला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषणा करणारे पहिले राज्य केरळ आहे. त्यानंतरचा प्रश्न, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पीपल बायो डायव्हर्सिटी रजिस्टरची तयारी पूर्ण करणारे पहिले राज्य कोणते? तर केरळ आहे. त्यानंतरचा प्रश्न, व्याघ्र प्रकल्पातील भारताचे पहिले जीवावरण उत्तराखंडमधील राजाजी नॅशनल पार्क आहे. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत, आराखड्यापासून निर्मितीपर्यंत पूर्ण स्वदेशी असलेले पहिले महासंगणक परमरुद्र नावाचे संगणक आहे, जे आराखड्यापासून निर्मितीपर्यंत पूर्ण स्वदेशी बनावटीचे आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, पहिले स्वयंचलित इंडोर एअर क्वालिटी मॉनिटर तिरुअनंतपुरम विमानतळ आहे. त्यानंतरचा प्रश्न, अत्याधुनिक रजिस्ट्री प्रणाली सुरू करणारे पहिले राज्य मध्य प्रदेश आहे. स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर केरळ आहे. ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारणारे देशातील पहिले विमानतळ कोची विमानतळ आहे. त्यानंतरचा प्रश्न, शालेय पाठ्यपुस्तकामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश करणारे पहिले राज्य केरळ आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया, पाणबुडी पर्यटन सुरू करणारे पहिले राज्य गुजरात आहे. त्यानंतरचा प्रश्न, देशातील पहिले हायब्रिड पुन्हा वापरता येण्याजोगे रॉकेट उर्मी 1 हे आहे. अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय गोपी थोटाकुरा हे आहेत. अंतराळात 1000 दिवस घालवणारे पहिले व्यक्ती कोणते? तर ओलेग कोनोनेको हे आहेत, रशियाचे आहेत ते. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील पहिले डार्क स्काय पार्क हे महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात आहे. देशातील पहिले जन औषधी केंद्र मॉरिश या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, नीती आयोगाचे महिला उद्योजकता व्यासपीठ मिळवणारे पहिले राज्य कोणते? तर तेलंगणा आहे. इंटरनॅशनल माइंड सपोर्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर नंदन कुमार झा यांची. 2024च्या हॉर्नबिल फेस्टिवलसाठी कोणत्या देशांनी नागालँडसोबत भागीदारी केली आहे? तर जापान आणि वेल्स यांनी. कोणत्या देशाने जवळपास 40 वर्षांनी पहिली देशव्यापी जनगणना केली आहे? तर इराक या देशाने जवळपास 40 वर्षांनी केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने जंगलातील आग आणि पाण्याच्या कमतरतेमुळे देशात आणीबाणी जाहीर केली? तर इक्वेडोर हा जो देश आहे त्यांनी जंगलातील आग आणि पाण्याच्या कमतरतेमुळे देशात आणीबाणी घोषित केलेली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा. त्यानंतरचा प्रश्न आहे, आइसलँडमधील कोणत्या किनारपट्टीवर असलेल्या ज्वालामुखीचा 21 नोव्हेंबर 2024 रोजी उद्रेक झाला? तर रेगजेन्स या किनारपट्टीवर. आइसलँडमधील रेगजेन्स या किनारपट्टीवर ज्वालामुखीचा 21 नोव्हेंबर 2024ला उद्रेक झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, 22 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2024 दरम्यान ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायरमेंटल फिल्म फेस्टिवल कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? तर मुंबई या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न बघूया, ALTEWF चित्रपट महोत्सवाच्या सदिच्छादूतपदी कोणाची नेमणूक करण्यात आली? तर जॅकी सराफ
जॅकी सराफ यांची। त्यानंतरचा प्रश्न आहे बसना, कोणत्या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी एरोटास्क हे जल प्रदूषण शोधणारे यंत्र विकसित केलेले आहे? IIT मुंबई यांनी। कोणत्या मंत्रालयाने 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2024 दरम्यान जागतिक शौचालय दिनानिमित्त हमारा शौचालय हमारा सन्मान ही मोहीम राबवली? तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालय। कोणतं? केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने। त्यानंतरचा प्रश्न आहे, चौथ्या राष्ट्रीय फिन स्विमिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या राज्याने सांघिक विजेतेपद पटकावले? तर पश्चिम बंगाल। कोणत्या देशाने नोव्हेंबर 2024 मध्ये सर्वमताद्वारे नवीन संविधान मंजूर केले? तर गॅबॉन या देशाने। त्यानंतरचा प्रश्न, 19 नोव्हेंबर 2024 रोजी कोणत्या देशाला बॉम्ब चक्रीवादळाने तडाखा दिला? तर अमेरिका। त्यानंतरचा प्रश्न आहे, आसाम मंत्रिमंडळाने 19 नोव्हेंबर 2024 रोजी कोणत्या जिल्ह्याचे नामकरण श्रीभूमी असे केले? तर करीमगंज या जिल्ह्याचे नामकरण श्रीभूमी असं केलं आहे कोणी? आसाम राज्याने। त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत। प्रश्न आहे की कोणत्या भारतीय कंपनीला कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी उपक्रमासाठी लंडनमध्ये ग्रीन वर्ल्ड एन्व्हायरमेंट अवॉर्ड 2024 मिळाला? तर कोल इंडियाला। पहिला खो खो वर्ल्ड कप 13 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान कोणत्या शहरातील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर आयोजित केला जाणार आहे? तर नवी दिल्लीमध्ये इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम, लक्षात ठेवायच्या, नवी दिल्ली, खो खो वर्ल्ड कप। त्यानंतरचा प्रश्न आहे, 14 ते 17 नोव्हेंबर 2024 दरम्यान कोणत्या राज्यात पूर्वी प्रहार या संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता? तर अरुणाचल प्रदेश आहे। त्यानंतरचा प्रश्न, शाश्वत व्यापार निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर 23व्या स्थानी आहे। प्रथम स्थान न्यूझीलंड आहे। शाश्वत व्यापक निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर 23व्या स्थानी आहे। तर प्रथम क्रमांकावर न्यूझीलंड आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, सागरी दृष्टी 2047 हा संवाद नोव्हेंबर 2024 मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडला? तर नवी दिल्ली या ठिकाणी। टाटा पॉवरने कोणत्या देशामध्ये किमान 5000 मेगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षमता विकसित करण्यासाठी ड्रूक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत धोरणात्मक भागीदारी केलेली आहे? तर भूतान। त्यानंतरचा प्रश्न आहे, सिपालो सिरियस मिल्सपाय असे शास्त्रीय नाव असलेल्या की लार्गो टी कॅन्टेक्स हे महाकाय निवडुंग कोणत्या देशातून नामशेष झालेले आहे? तर अमेरिका। इलेक्ट्रॉनिक वाहनांना चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने इलेक्ट्रॉनिक वाहनाच्या खरेदीवर रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्कातून 100% सूट देण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर तेलंगणा। त्यानंतरचा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2024 मध्ये टायफून मॅन या चक्रीवादळाने कोणत्या देशाला तडाखा दिला? तर फिलिपाईन्स। कोणत्या देशाने $10 दशलक्ष किमतीच्या एकत्रितपणे 1400 पुरातन वास्तू भारताला परत केलेल्या आहेत? तर अमेरिका। कोणत्या देशाने नोव्हेंबर 2024 मध्ये नवीन संविधान मंजूर केलेले आहे? तर गॅबॉन या देशाने। त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत, 18वे प्रसार भारती दिवस अधिवेशन 8 जानेवारी ते 10 जानेवारी 2025 या कालावधीत कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? भुवनेश्वर, ओडिशा या ठिकाणी। 18वे प्रसार भारती दिवस अधिवेशन 8 जानेवारी ते 10 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी, लक्षात ठेवायचे। त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी पारंपरिक ज्ञानाचा संवाद आणि प्रसार या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली? गुरुग्राम विद्यापीठ। त्यानंतरचा प्रश्न आहे, दिल्लीच्या महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार महेश कुमार खिच्ची कोणत्या पक्षाचे आहेत? आम आदमी पार्टी। त्यानंतरचा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2024 मध्ये टायफून उसांगी या वादळाने कोणत्या देशाला तडाखा दिला? फिलिपाईन्स, तैवान। त्यानंतरचा प्रश्न आहे, डोमिनिकन रिपब्लिक, होंडुरास
निकारावा निका निकाराग्वा ग्वाटेमाला या देशांना नोव्हेंबर 2024 कोणत्या वादळाने तडाखा दिला? तर सारा. त्यानंतरचा प्रश्न आहे, आदिवासी नेते आणि स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीचे औचित्य साधत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या ठिकाणी मुंडा यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले? तर दिल्ली या ठिकाणी. कोणत्या देशाच्या राजकुमारी युरिको यांचे वयाच्या 101व्या वर्षी निधन झाले? तर जपान. त्यानंतरचा प्रश्न आहे, दक्षिण आफ्रिकेत T20 सामन्यामध्ये 280हून अधिक धावा करणारा पहिलाच संघ कोणता दक्षिण आफ्रिकेमध्ये? तर भारत आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, आसाममध्ये 15 नोव्हेंबर 2024 रोजी कोणत्या ठिकाणी पहिल्यांदा सी प्लेनचे यशस्वी लँडिंग करण्यात आले? तर पंडू घाट गुजरातमधील. त्यानंतरचा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2024 केरिस उमेरा हा संयुक्त लष्कर सराव कोणत्या देशांनी आयोजित केला होता? इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया. इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया या 2 देशांमध्ये केरिस उमेरा हा संयुक्त लष्करी सराव झाला नोव्हेंबर 2024. त्यानंतरचा प्रश्न बघा, कोणत्या देशाने ख्रिस इव्हान्स यांची पहिली गुलामगिरी विरोधी कमिशन म्हणून नियुक्ती केली? पहिले गुलामगिरी विरोधी कमिशनर म्हणून नियुक्त केले कोणत्या देशाने? कोणाचं नाव, काय नाव आहे? ख्रिस इव्हान्स यांची पहिली गुलामगिरी विरोधी कमिशनर म्हणून नियुक्ती केली तर ऑस्ट्रेलिया या देशाने. कोणत्या संस्थेच्या संशोधकांनी पॅकेजिंग उद्योगामध्ये परिवर्तन घडवून आणणारा एक पॅकेजिंग उद्योगात परिवर्तन घडवून आणणारा एक बायोडिग्रेडेबल फोम विकसित केलेला आहे? तर IISC बेंगळुरू आहे ते. त्यानंतरचा प्रश्न आहे, 16वी इंडिया गेम डेव्हलपर कॉन्फरन्स कोणत्या ठिकाणी पार पडली? तर हैदराबाद या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न बघा, स्क्वेअर को इनकॉर्पोरेटेडने जगातील पहिले पेटंट मिळवलेल्या प्राण्यांच्या सप्लिमेंटचे नाव काय आहे? तर पिनफेनॉन हे नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 13 नोव्हेंबर 2024 रोजी कोणत्या ठिकाणी स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेचे उद्घाटन केले? तर दादर आणि नगर हवेली येथील सिल्वासा या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न, गुजरातमधील कोणते शहर भारतातील पहिले ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यात आलेले आहे? तर ढोलेरा. गुजरात राज्यातील गुजरातमध्ये कोणते भारतातील पहिले ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यात आले? ते ढोलेरा आहे गुजरातमधील. त्यानंतरचा प्रश्न आहे, 10वा राष्ट्रीय संयुक्त दहशतवाद विरोधी सराव अग्निपरीक्षा आणि 8वा काउंटर IED सराव विस्फोट कोणत्या ठिकाणी संपन्न झाला? तर गुरुग्राम मानेसर या ठिकाणी, गुरुग्राममध्ये मानेसर या ठिकाणी ते झालं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न आहे की कोणती कंपनी कार 21 नियमांतर्गत नागरी विमान वाहतूक महासंचालकाकडून डिझाईन ऑर्गनायझेशन मंजुरी प्राप्त करणारी पहिली कंपनी ठरली? तर एअर इंडिया. लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणी विशाखापट्टणममधील नेव्हल हॉस्पिटल INHS कल्याणाची कमांड स्वीकारली? तर दिव्या गौतम यांनी, जे सर्जन कमांडर आहेत. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील प्रतिभावान तरुणांना देशात काम करण्याची परवानगी देण्यासाठी ऑस्ट्रेलियाने सुरू केलेल्या नवीन योजनेचे नाव काय आहे? तर त्या नवीन योजनेचं नाव आहे महाटेश योजना आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मांडुरो 4.0 ही जगातील सर्वात उंच माउंटन बायकिंग शर्यत कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर अरुणाचल प्रदेशातील तवांग या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संस्थेने कोणती नवीन मोहीम सुरू केली? तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेने कोणती नवीन मोहीम सुरू केली? तर ऑलवेज फॉरवर्ड ही नवीन मोहीम सुरू केली आहे. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या देशाने आधुनिक गुलामगिरी विरुद्ध प्रयत्नांना बळ देण्यासाठी आपला पहिला
गुलामगिरी विरुद्ध आयुक्त नेमलेला आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाने. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत, कोणत्या देशातील संशोधकांनी प्रथमच विषारी एपिडर्मल नेक्रोलिसिस हा त्वचेचा आजार असलेल्या रुग्णांना यशस्वीरित्या बरे केले तर ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी. त्यानंतरचा प्रश्न, भारताचे दुसरे ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्राचे नवे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर जॅन झेलेझनी हे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया, कोणत्या ठिकाणी G20 डिझास्टर रिस्क रिडक्शन कार्यगटाची मंत्रिस्तरीय बैठक पार पडली ब्राझीलमध्ये बेलम या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला. त्यानंतरचा प्रश्न, चीनच्या झेंग किनवेन हिचा पराभव करून कोणी WTA फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकली तर कोको गॉफ हे आहेत, अमेरिकेचे आहेत ते. त्यानंतरचा प्रश्न, नॉर्वेच्या कॅस्पर रुडने कोणाला पराभूत करून ATP फायनल्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले तर कार्लोस अल्काराज यांनी, स्पेनचे आहेत ते. 11 नोव्हेंबर 2024 रोजी चेन्नईचे ग्रँडमास्टर हा किताब कोणी मिळवला तर अरविंद चिदंबरम यांनी. त्यानंतरचा प्रश्न बघूया, स्कायनेट 1A हा कोणत्या देशाचा सर्वात जुना उपग्रह आहे तर UK देशाचा. स्कायनेट 1A सर्वात जुना उपग्रह आहे UK देशाचा. कोणत्या राज्य सरकारने राज्यात सर्पदंश हा एक दखलपात्र आजार म्हणून घोषित केला तर तामिळनाडू राज्याने. त्यानंतरचा प्रश्न, भारत कोणत्या देशाला 2500 मेट्रिक टन मक्याच्या रूपात भौतिक मदत देण्याचे वचन दिलेले आहे तर झांबिया या देशाला. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील अग्रगण्य ग्राहक पेटंट आणि कर्ज देणारी कंपनी स्लायनेसने कोणत्या बँकेतील आपले विलिनीकरण यशस्वीरित्या पूर्ण जाहीर केलेले आहे तर नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक. अशा पद्धतीने आपण वन लाईनर स्वरूपातील प्रश्न बघितले आहेत. काही प्रश्न पहिल्या घडामोडीवर आहेत आणि बाकीचे प्रश्न सगळं वन लाईनर स्वरूपात आहेत, जे व्हेरी IMP आहे. ते सिम्प्लिफाईड इयरबुकमधून घेतलेले प्रश्न आहेत, हे सॅम्पल कॉपीमधून वाचून काढलेले हे सगळं. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण या प्रश्नांचा उपयोग होईल. हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.